रंग उधळू सूर छेडू स्पंदनालया शोध घेऊ भावनांचा स्पंदनालया देया माझे तारुण्यामा धुंद होत गए मस्तिष्क मस्त होऊन जाऊ स्पंदनालया रंग उधळू सूर छेडू स्पंदनालया शोध घेऊ भावनांचा स्पंदनालया गाऊ मस्त होऊन रंग रंग छमनातील रेखातून स्वप्नानं करू पतंग घेऊया वाड्याला घेऊन सुंदर एकजुटीने साकारूया आनंदाचा रंग देया माझे हे तारुण्यामा धुंद होत गए प्रगतीचा आगवा मार्ग देऊ स्पंदनालया रंग उधळू सूर छेडू स्पंदनालया शोध घेऊ भावनांचा स्पंदनालया देया माझे तारुण्यामा धुंद होत गए मस्त मस्त होऊन जाऊ स्पंदनालया रंग उधळू सूर छेडू स्पंदनालया शोध घेऊ भावनांचा स्पंदनालया रंग उधळू सूर छेडू स्पंदनालया स्पंदनालया आज आपण इथे आता एक वेगळ्या प्रकारची वायवा होणार आहे. फक्त प्रश्न आता विद्यार्थ्यांकडनं येणार आहेत आणि उत्तर सगळे आपले शिक्षक देणार आहेत. प्रश्न येत आहेत मेश्राम सरांना आहे की तुम्हाला छोटा आमिर म्हणून घ्यायला का आवडते व आवडत असेल तर आमिरची एखादी ॲक्टिंग करून दाखवावी. प्रश्न परत एकदा सांगतो. डॉक्टर मेश्राम सरांना आहे तुम्हाला छोटा आमिर म्हणून घ्यायला का आवडते व आवडत असेल तर आमिरची एखादी ॲक्टिंग करून दाखवावी. स्वतः मला असं कधी आवडत म्हणजे असं वाटलेलंच नाही आणि मला आवडत नाही तसं त्याच्यामुळे ॲक्टिंग करण्याचा प्रश्न येतच नाही. नाही खरंच सांगते हे बळजबरी बोंबून टाकलेलं एक नाव आहे आणि त्याचं ॲक्च्युली विशेष असं वाटत नाही आणि त्यामुळे सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की तुम्ही पर्टिक्युलरली मुलींशी इंग्लिशमध्येच फार बोलता आणि मुलांशी मराठीतही असेच का. नाही नाही मी सगळ्यांशी तसंच म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही भाषेतनं संवाद साधतो आणि जसं सिच्युएशन असेल तसं बघतो तसं बोलतो. ओके ओके थँक्यू. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर डी.पी. कदम सरांना. तुमचा चष्मा फार स्टायलिश आहे. चॉईस कोणाची तुमची का कोणाची मदत घेतली आहे. चष्म्याच्या चॉईसबद्दल बोलायचं झालं तर हा चष्म्याची चॉईस माझीच आहे कारण हा सगळ्यात स्वस्तातली फ्रेम आहे. अजून जर का विद्यार्थ्यांचे कोणाला जर का प्रश्न असतील तर ते यायला हरकत नाहीत. विद्यार्थी वर्गाकडनं काही प्रश्न. आत्ता जे हे प्रश्न आहेत त्यात ज्यांच्या नावाने दिलेत ते अजून इथे उपस्थित नाही आहेत.
कृपया इथे उपस्थित असलेल्या शिक्षकांशी एक खांडेकर सरांसाठी प्रश्न आहे. इतके दिवस काउन्सिलला 65,000 दिले जात होते, मागील वर्षापासूनच संपूर्ण खर्च स्पॉन्सरवर होतो, याच्या मागचं रहस्य काय आहे? प्रश्न परत एकदा. इतके दिवस काउन्सिलला 65,000 रुपये दिले जात होते, पण मागील वर्षापासूनच संपूर्ण खर्च स्पॉन्सरने होतो, याच्या मागचं रहस्य काय आहे? 65,000 रुपये कॉलेजकडनं दिले जात होते, तर मागील वर्षापासून सगळा खर्च स्पॉन्सर करतात, तर याच्या मागचं रहस्य काय आहे? असं काही नाही, 65,000च असं फंड आहे असं काही नाही आहे. 65,000पेक्षा जास्त फंड आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा जास्त फंड दिला होता कॉलेजकडून. आणि कॉलेजच्या जो फंड्स आहेत किंवा तुमचेच फंड्स आहेत, तुमचाच पैसा येतो ॲक्च्युली, म्हणजे तुमच्या रिसिटमधून आलेला किंवा तुमच्या फी भरून, तर तो जो काय पैसा आहे तुम्हाला मिळतो, पण त्याच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची असतात, जे अदर दॅन दिस तुमचं बजेट हाय असतं, त्यासाठी तुम्ही स्पॉन्सरशिप आणता, हे तुमचंच क्रेडिट आहे. आणि जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम व्हावा ही तुमची इच्छा असते आणि आम्ही दिलेल्या बजेटमध्ये होत नाही, म्हणून तुम्ही स्पॉन्सरशिप आणता. काही अजून मान्यवर स्टाफ सुद्धा आलेला आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा कृपया रंगमंचावर यावं. मॅडम प्लीज. सर या. सर विद्यार्थ्यांची वगैरे पण इच्छा आहे, मागून सगळेजण सांगतायत की सरांना पण वर येऊ दे म्हणून. सर या प्लीज. डॉक्टर मेश्राम सरांना अजून एक प्रश्न आत्ताच उपस्थित केला गेला आहे की गाडी चालवताना तुमचे पाय पुरतात का, आणि जर पुरत नसतील तर त्याच्यावरती काय उपाययोजना? गाडी चालवताना पाय पुरतात की नाही याच्यापेक्षा गाडी चालवतो की नाही हे महत्त्वाचं आहे मला वाटतं. आणि गाडी चालवताना तुम्ही बघितलं असेल तर नो इट वॉज नो वेल नो विथ फुल स्पीड अँड एव्हरीथिंग, सो देर इज नो कन्सर्न ऑफ पाय पुरतात की नाही. आपल्याला कुठली गोष्ट कुठली कला करता येतं की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या कलेत पारंगत होणं जास्त महत्त्वाचं आहे की त्या कलेसोबत आपला संबंध किती होतोय ते जास्त महत्त्वाचं आहे. गाडीशी माझा संबंध येतोय, पाय पुरतात की नाही हा नगण्य प्रश्न आहे. पुढचा प्रश्न भारकड सरांसाठी. पॅरासायटॉलॉजीमध्ये मुलांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी 25 पैकी 25 मार्क देण्याची वगैरे काही योजना वगैरे काय आहे का? कारण भरपूर मुलं फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये पॅरासायटॉलॉजी डिपार्टमेंटलाच फेल होत आहेत. तशी काही योजना नाही आणि तसं होणारही नाही, कारण जी परंपरा पॅरासायटॉलॉजीची खूप दिवसापासून इथं मुंबईत चालत आलेली आहे, त्या परंपरेत काही खंड पडणार नाही असं मला वाटतं. पण नक्कीच विद्यार्थ्यांसाठी आता नवीन स्टाफ आमच्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेला आहे आणि तो स्टाफ चांगले आपले आयडियाज घेऊन टीचिंगमध्ये डेव्हलपमेंट करतोय आणि त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल आणि त्यातून नक्कीच विद्यार्थी 25 पैकी 25 मार्क्स सुद्धा घेऊ शकतील असं मला वाटतं. थँक्यू. डॉक्टर कदम सरांना प्रश्न आहे की डिपार्टमेंटची साफसफाईबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? आणि खाली टीप पण दिली आहे की धांडे सर किंवा इतर या कोणाला असे प्रश्न विचारू नाही आहेत, कारण वर्कर नाहीत असं कारण भरपूर वेळा ऐकायला येतं. त्यामुळे तुमच्या डिपार्टमेंटबद्दल काय? तत्पूर्वी अजून विद्यार्थ्यांकडनं काही प्रश्न जर का असतील तर त्यांनी लवकरात लवकर द्यायचे आहेत. आणि पुन्हा एकदा मान्यवर शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे, त्यामुळे प्लीज. सरांना प्रश्न असा आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या साफसफाईबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आमच्या डिपार्टमेंटबद्दल बोलायचं झालं तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये साफसफाई होतेच, कामाचा ताण पण खूप आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्याकडे वर्किंग स्टाफ आहे यांच्यावरही कामाचं ताण आहे आणि त्यात आपले विद्यार्थी आम्हाला खूप कोऑपरेट करतात ज्यावेळेस VLDचं प्रॅक्टिकल असतं, त्याच्यामुळे थोडंसं प्लस मायनस होतं आणि हे चालायचंच.
डॉक्टर गुडेवार सरांना प्रश्न आहे, आपकी मुस्कुराहट का राज क्या है? मुस्कुराहटच्या मागे काही राज नसतो. प्रत्येक माणसाने नेहमी आनंदी राहावं, हसत राहावं, बस एवढंच कारण आहे त्याच्या मागे. बाकी एवढे चांगले स्टुडंट असताना ऑफकोर्स स्टाफ की मुस्कुराहट रहेगी. विद्यार्थ्यांकडून काय प्रश्न? डॉक्टर भोंग सरांना प्रश्न आहे, शिरवळ बदलीची सेटिंग कुठपर्यंत आली आहे? जर सेटिंग असते तर बदली झाली असती. पण प्रोसेस चालू आहे. डॉक्टर लांडगे सरांना प्रश्न आहे, निकम सर रिटायर झाल्यावरती त्यांचा वसा कोण घेणार, तुम्ही का हाते सर? निकम सर रिटायर झाल्यानंतर त्यांचा वसा कोण घेणार, तुम्ही का डॉक्टर हाते सर? माझ्या मते वसा घेण्याचा जो संबंध आहे तर संस्कार आमच्या दोघांवरही त्यांनीच केलेले आहेत आणि ती परंपरा आम्ही तशीच इमाने इतबारे पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी जे काम केले त्याच्यामध्ये अजूनही आमच्या नवीन आयडियाज, नवीन कॉन्सेप्ट्सनुसार अजून काही भर घालून त्यात काही नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत राहू. आणि डेफिनेटली मी जसं म्हटलं की संस्कार त्यांचेच आहेत आणि ते पुढे देखील कंटिन्यू आमच्यामध्ये दिसत राहतील. मगाचाच प्रश्न डॉक्टर भोंग सरांसाठी आहे, आपकी मुस्कुराहट का भी क्या हाल है? असं काय सारखं हसायला येतं अशातला भाग नाही, पण चांगली माणसं दिसल्यावर हसायला येते. सोरटेन सारखी. टू मेश्राम सर, तुम्ही एक ज्युनियर सायंटिस्ट आहात, तर आपल्या कॉलेजमधून कोणी सायंटिस्ट बनवायसाठी आपले काही उपक्रम आहेत का? येस, ॲक्च्युली इथे आपल्या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी मी वॉज वर्क ॲज अ सायंटिस्ट इन द सेंट्रल गव्हर्नमेंट इन नायपर इन्स्टिट्यूट. आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मी ज्युनियर सायंटिस्ट नंतर असोसिएट सायंटिस्टच्या पदावरती काम केलं आहे. आणि तोच स्पार्क घेऊन आणि तोच मेसेज घेऊन ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू दिला होता या आपल्या मापसू इन्स्टिट्यूटमध्ये आणि इथे कॉलेजमध्ये आलो आहे, तर मला नक्कीच आणि आपल्या प्रत्येकामध्ये कुणीतरी सायंटिस्ट असतोच. फक्त एवढं गरजेचं असतं की आपल्यामधला जो स्पार्क असतो तो एक्झिबिट करून तो एक्सप्लोर करायचा असतो. आणि प्रत्येकामध्ये तो स्पार्क आहे आणि प्रत्येकाने जर आपले प्रयत्न केले तर दे कॅन बी ऑल्सो अ व्हेरी गुड सायंटिस्ट अँड दे कॅन कॉन्ट्रीब्यूट इन द सायन्स अँड दे कॅन अपग्रेड द नेम ऑफ अवर इन्स्टिट्यूट ऑल्सो. थँक्यू. धन्यवाद सर. खालून एक विनंती आली आहे, डॉक्टर दळवी सर तुम्ही खाली का प्लीज वर या. पुढचा प्रश्न डॉक्टर बी.टी. देशमुख सरांना आहे, तुमच्या डिपार्टमेंटला मागील 2-3 वर्षापासून PG स्टुडंट एक्सटेंड करतात आणि तुम्हाला थेसिस चेक करायला वेळ नसतो, हे खरे आहे का? आणि त्यामुळे ते एक्सटेंड होतात का? थेसिस वगैरेची जी म्हणजे काही प्रश्न केलेला आहे तसं काहीही कारण नसतं. कारण मी स्वतःच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल येथून मी PhD केलेली आहे आणि माझी मनापासून इच्छा असते की मी NDRIचं वर्किंग बघितलेलं आहे. तिथे 24 तास विद्यार्थी बिझी असतात आणि मलासुद्धा मी तिथे जवळजवळ 3.5 वर्ष काम केल्यामुळं मलासुद्धा असंच वाटतं की माझे विद्यार्थीसुद्धा तसेच व्हावेत. आणि आता जे काही 1-2 विद्यार्थी समजा त्यांचं एक्सटेंड झालं त्याला कारणं आहेत आणि माझ्या मते त्याला ते विद्यार्थीच जबाबदार आहेत. काही काही गोष्टी आता मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही, परंतु ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एक विद्यार्थी समजा सोडून गेलेला आहे. पण जर विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर आमची अगदी म्हणजे सहकार्याची भावना असते आणि सगळे स्टाफ मेंबरना सगळ्या म्हणजे फ्रॉम फॅसिलिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू विभागामध्ये ज्या विविध योजना असतात त्यामधनं केमिकल्स घेतले जातात आणि विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पुरविल्या जातात. त्यामुळं विद्यार्थी जर सोडून गेला असेल तर मला वाटते त्या विद्यार्थ्याचा जास्त दोष आहे विभागाचा असण्यापेक्षा. थँक्यू. थँक्यू सर. नंतर डॉक्टर कदम सरांना प्रश्न आहे की तुमच्यामधील स्पिरिटचं रहस्य काय आहे? असं कुठचं स्पिरिट आहे तुमच्यामधील? स्पिरिटचं रहस्य काय?
स्पिरिटबद्दल जर बोलायचं झालं तर एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी जसं आपण ऊर्जा अक्षतेचा नियम आहे ती संपत नाही त्याचा कितीही उपयोग केला तर. आणि माझी अशी इच्छा आहे की मुलामध्ये एनर्जी आणि स्पिरिट जोपर्यंत स्टुडंटमध्ये येत नाही तोपर्यंत त्यांचा प्रोग्रेस होत नाही. अशी काही टीप आली आहे की पण हा कोणाला प्रश्न आहे तो इथे लिहिलेला नाही आहे. रंगमंचावरील काही प्राध्यापक हॉस्टेलमध्ये राहतात तर ते हॉस्टेल कधी सोडणार आहेत. आता हा कोणाला प्रश्न होता हा मोठा प्रश्न आहे. कृपया हॉस्टेलला राहणाऱ्या सरांनी त्याचं उत्तर द्यावं. रंगमंचापैकी माझ्या मते आम्ही 1-2 जणच हॉस्टेलमध्ये राहणार आहोत आणि हॉस्टेलबद्दल राहण्याचं असं आहे की सध्या आमची फॅमिली थोडी डिस्टर्ब आहे त्यामुळे मी इकडे ती तिकडे आणि जोपर्यंत हे सगळं सॉर्ट आऊट नाही होत तोपर्यंत ही एक मेकशिफ्ट अरेंजमेंट आहे. लेटस सी पुढच्या भविष्यात काही होईल तर गोरेगावमध्ये समजा जर कॅम्पस जर व्यवस्थित डेव्हलप झाला रेसिडेन्शियल फॅसिलिटीज झाल्या तर आम्हाला सगळ्यांना तिकडे राहायला नक्कीच आवडेल आणि वी विल बी मोर विथ यू त्या कॅम्पसमध्ये. तर त्या हिशोबाने आता बघू पुढे फ्युचरमध्ये. डॉक्टर खांडेकर सरांसाठी प्रश्न आहे. गोरेगाव कॅम्पसमधल्या नंदनवनाबद्दल आपलं काय मत आहे. हा कुठल्या अर्थाने प्रश्न विचारलाय हा मोठा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर गोरेगाव कॅम्पसचा माझा काही एक संबंध आजपर्यंत आलेला नाही आणि गोरेगाव कॅम्पसला मी ज्या वेळेला गेलेलो आहे काहीतरी ऑफिसच्या कामानिमित्ताने गेलेलो आहे आणि गोरेगाव कॅम्पसमध्ये जाण्याचा माझा योग आता कदाचित पुढच्या वर्षी येईल आणि गोरेगावचं नंदनवन हे नंदनवनच आहे. एवढी चांगली जागा तुम्हाला मिळणार नाही कधी हेच माझं मत आहे. डॉक्टर नेते मॅडमना प्रश्न आहे. आर यू इंटरेस्टेड इन टेकिंग लेक्चर्स फॉर सिस्टमिक पॅथॉलॉजी. इफ यू आर इंटरेस्टेड देन प्लीज टेक अस फ्रॉम द सेकंड इयर. I am going to retire in July, so there is probably I will not get a chance to take a lecture of systemic pathology. Does that answer? डॉक्टर भारकर सरांना प्रश्न आहे. तुमचे प्रेझेंटेशन्स खूप छान असतात. पॅरामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी अजून कुठच्या टॅक्ट आहेत का. थँक्यू. सुरुवातीला मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलेत आणि नवीन आयडियाज म्हणजे UG रिसर्च एक नवीन हे आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त काम करता येईल आणि पॅरासायटॉलॉजी खूप जवळून शिकता येईल पॅरासायटॉलॉजीमध्ये घुसून. हीच एक नवीन योजना आहे असं मला वाटतं. थँक्यू. डॉक्टर मेश्राम सरांना आहे. गोरेगावच्या हिरवळीत तुम्हाला शिकवायला आवडतं की परळच्या अशा शुकशुकाटात. गोरेगावची हिरवळ आणि परळचा कॅम्पस दोन्ही माझ्यासाठी सारखेच आहेत त्याच्यामुळे दोन्हीकडे रमायला मला आवडतं. ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मी गोरेगावच्या हिरवळीत रमतो. ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस परळमध्ये रमून जातो. थँक्यू. डॉक्टर भोंग सरांना प्रश्न आहे. तुम्ही लग्न कधी करणार आहात. मुलींची रांग तयार आहे हो. आपल्या डोक्यावरचे केस चाललेत लवकर उरका ना. घरचे शोध घेत आहेत. शोध संपला की होईल लग्न शक्यतो याच वर्षी. दळवी सरांना प्रश्न आहे. सर तुमच्या विषयात मुलींना जास्त मार्क्स पडतात आणि मुलांना कमी पडतात याचं रहस्य. असं काय मला वाटत नाही. तुम्ही कुठे लिस्ट पाहिली असेल तर मला वाटत नाही. मला वाटतं अजूनपर्यंतच्या याच्यामध्ये मुलं टॉपर्स आहेत. म्हणजे हा प्रश्न विचारला त्याने पहिला रिझल्ट पाहायला पाहिजे. मला वाटतं स्टुडंट्स दे आर टॉपर मोस्ट टॉपर देन बॉईज दे आर टॉपर देन. डॉक्टर लांडगे सरांना. सर आपल्या डिपार्टमेंट अंतर्गत काही शासकीय योजना आहेत का आणि खास करून त्या गोरेगावसाठी असाव्यात. डिपार्टमेंटकडनं शासकीय योजना. आता शासकीय योजना म्हटल्यानंतर ते शासनाकडनं असायला हव्यात. डिपार्टमेंटकडे काही योजना असतील तर त्या मी सांगू शकतो. डिपार्टमेंटच्या योजना ज्या कदाचित आता पुढच्या वर्षापासून आम्हाला तिकडे यायचं आहे शिकवायसाठी
तर त्यावेळेला त्या डिपार्टमेंटच्या विस्तार आपण खुलासा तिकडे करू आणि त्या सर्व योजना माझ्या मते तिकडल्यासाठीच असणार आहेत, गोरेगावसाठीच असणार आहेत, स्टुडंटसाठीच असणार आहेत आणि त्यामध्ये आपण आम्ही ॲज अ स्टाफ आणि तुम्ही ॲज अ स्टुडंट विल वर्क टुगेदर. डॉक्टर कदम सरांना एक उत्तम प्रश्न आला आहे. वायवाच्या वेळी तुमच्या आवाजाच्या टोनमध्ये होणारा बदल हा नॅचरल आहे की कोणाची ॲक्टिंग करता? वायवामध्ये असो किंवा शिकवताना असो, कधी आवाज उंच जातो, कधी कमी होतो आणि कधी कधी तर खूपच कमी होतो, ते ऐकायलाही येत नाही कधी कधी. तर हे नॅचरल आहे, ही गॉड गिफ्ट आहे. खांडेकर सरांना एक प्रश्न आला आहे. सर, तुम्ही फुटबॉल खेळताना बॉल गोलमध्ये घालण्याऐवजी ऑपोजिट टीमच्या प्लेअरवर का मारता? तुम्ही फुटबॉल खेळताना बॉल गोलमध्ये मारण्याऐवजी ऑपोजिट टीमच्या प्लेअरवर का मारता? हे खेळाचं एक डावपेच आहे. आणि हॅलो, कॅरममध्ये कसं आपण काही शॉट्स मारतो ना, अपोजिट प्लेअरच्या पायावर बॉल मारल्यावर सुद्धा गोलमध्ये जाऊ शकतो.